नवरी मिळे हिटलरला या आपल्या लाडक्या मालिकेचा शेवटचा दिवस आहे आणि आज इकडे मैफिल रंगली आहे. तुम्ही बघू शकता इथे ना धम्माल चालली आहे. इतकी वर्ष एकत्र काम करून ह्यांची एक टीम झाली होती आणि आत्ताही तसंच शेवटही गोड करायचा प्रयत्न इथं सुरू आहे. लीलासुद्धा आली आहे आपल्यासोबत आणि म्हणजे हा एपिसोड तुम्ही बघायलाच दोन जीवांचे समजून घ्या तुम्ही. पण मालिकेचा शेवट हा असा होईल हे एक्सपेक्ट म्हणजे किती झालं नाही, मी अजिबातच एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला लँग्वेज पण बदलली आहे लावावं लागेल आणि असं प्रेग्नेंट. पण आय थिंक हा खूप परफेक्ट एंड आहे खरं तर, की एजे आणि लीलाला मुलं हवी होती आणि त्यांचं फुल स्वप्न होतं. सो सिरियल आमची संपते तर ॲटलीस्ट त्यांची फॅमिली कंप्लीट होती आहे, अशा दृष्टीने संपते, हे छानच आहे. एक गोष्ट जास्त मिस करणार की तुमच्या सगळ्यांच्या रील्स नाही आम्हाला दिसणार आहेत. आलापिनी आणि तुझी रील तर म्हणजे पाहिजेच 2 दिवसानंतर एक. पण काय जास्त मिस करशील या सेटवरचं? मी तरी ह्या सगळ्यांना मिस करीन, माझ्या टीमला मी मिस करीन, कारण आम्ही फॅमिलीसारखेच राहिलो, ह्या सगळ्यांनी सांगितलं असेलच तुम्हाला, आणि आम्ही खूप मजा केली. लीलाला पण मिस करीन, म्हणजे 1 वर्षभर आपण ते पात्र करतो तेव्हा असं वाटतंच की आता काय होईल तिचं पुढे, काय झालं असेल, हे कुठेतरी डोक्यात असतं. पण रोज ह्यांच्यामुळे खरं तर 1 वर्ष खूप पटकन गेलं, खूप मजा आली काम करताना, आणि खरंच आम्ही अशी हसत खेळत मजा मस्ती करत करत शूट केलं आहे, ते मी खूप मिस केलं. आता बाळांची मावशी तिकडे बसली आहे, ती व्हिडिओ काढते. येस, सो मावशी म्हणून प्रमोशन झालं आहे, शेवट का होईना पण झालं आहे. कसं वाटतंय आणि आज लास्ट दिवस हे प्रोसेस होते का? सनी खूप रडला आता जस्ट. रुचिर माझ्याबद्दल चांगला बोलला म्हणजे खरंच मला सिंक इन होत नाही आहे, खरंच मला सिंक इन होत नाही आहे. पण खूपच सगळं खूप अवघड आहे आमच्यासाठी. इमोशनली खूप हेवी दिवस चालला आहे सकाळपासून. माझं आणि वल्लरीची आज कॉम्पिटिशन लागली होती सकाळी उठल्यावर की कोण आधी रडतं आहे हे आपण बघूया, आणि ती हरली कारण ती आधी रडली, म्हणजे आल्या आल्याच ती रडली. पण ऋतुजा ये ग. पण खूप म्हणजे सगळेच आम्ही एकमेकांना खूप मिस करू. हा सेट मिस करू, मेकअप रूममधली गंमत मज्जा मिस करू, सेटवर आल्यावर सीन करणं मिस करू एकमेकांबरोबर. आणि खूपच म्हणजे आम्हाला, आणि प्रत्येक गोष्टीत ना कोणाकोणाची तरी आठवण येत राहील. म्हणजे काहीतरी सकाळी केलं की कोणाची तरी आठवण आली, कुठेतरी काहीतरी गेलं, काहीतरी बोललं की कोणाची तरी असं. आणि आम्ही एकमेकांचे इतके वाक्य आणि इतक्या फ्रेजेस कुठे कुठे वापरत असतो की आम्हाला सारखं ते बोलल्यावर अरे हे सानिका म्हणायची, अरे असं हे असं होईलच कधीतरी. त्याच्यामुळे आठवण तर ही आठवण येतच राहील. त्याच्यामुळे खूपच अवघड जातो आजचा दिवस. आणि इथे सेटवर आल्यावर आम्ही ज्या व्यक्तीला जास्त छळले ती ऋतुजा. म्हणजे आल्यावरती आर्टिस्टही बघायची, मीडियालाही बघायची. ऋतुजा काय हो पण खरंच छान आर्टिस्ट मिळालेले, जेवढे पण शो केले. खरं बोलते, खरं बोलते. आणि कधी पण लेट आले तरी मी असं काही बोललेलं नाही की म्हणजे ते फक्त माझ्या पुरतं होतं, ते माझ्या पुरतं होतं. ते फक्त माझ्या पुरतंच होतं. बाकी मी प्रेमाने ओरडायची, पण मग रूम मध्ये जाऊन मस्ती पण करायची त्यांच्याबरोबर. हे रिअल आहे की नाही? त्यांच्याबरोबर मस्ती पण करायची मी. हा रूम मध्ये जाऊन मस्ती करायचा मी. फक्त त्यांना लवकर रेडी व्हा, चला चला करून करायची. आणि खरंच खूप छान आर्टिस्ट मिळाले. 3 सुना 3 पोरं, लीला, एजे वगैरे सगळे छान आर्टिस्ट मिळाले. आणि रुचिर आलापिनी बद्दल एक वेगळं सॉफ्ट कॉर्नर आहे. सो हे सगळेच खूप माझ्यासाठी लकी पर्सन पण आहे की मी स्टार्टिंग टू एंड हा शो कम्प्लीट केलेला आहे. सो म्हणून मला खूप आवडतात हे लोक. हा, मी माझ्या सनू बेबीला, अजय सर, दुर्वा, कुणाल सगळ्यांना मिस करेन. या सगळ्यांची हीच खासियत आहे की हे सगळे खूप ऑनेस्ट आणि प्युअर आहेत. आणि इथे आले बघा. येस, मी खूप छान बोलते तुमच्या सगळ्यांबद्दल.
रिपीट ह्या सगळ्यांची हीच खासियत आहे की खूप ऑनेस्ट आणि प्युअर आहेत. जे मनात आहे तेच ओठावर आहे. आणि आपण मला असं वाटतं की एका गोड गाण्याने ना शेवट करूया या इंटरव्ह्यूचा. ओके, सो एक तुमचं मगाशी सुरू होतं हमिंग काहीतरी सुरू होतं. ये सानिका मला हे कुठला म्हणायचं 3 स्टार्ट. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी तो आए हो बहार, अभी तो टाडा डाडा, अभी तो आए हो बाहर बन के छाए हो, हवा जरा महक तो ले, ये दिल जरा महक तो ले, शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जी तो लूँ, नशे के घूंट पी तो लूँ, नशे के घूंट पी तो लूँ, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, ना मान सी जगह ये ऐसा सिलसिला नहीं, नहीं 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 अभी छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. त्यांना जर संपा आता संपा. बॅकग्राऊंडमध्ये एक गाणं लावा. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. मी प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला थँक्स म्हणते, कारण का इतकी वर्ष इतके महिने आम्हाला एंटरटेन केलं आणि इतके छान छान आम्हाला सिक्वेन्सेस पाहायला मिळाले. पुन्हा भेटू वेगवेगळ्या मालिकांच्या निमित्ताने किंवा चित्रपटांच्या निमित्ताने, मुलाखती करू आणि धमाल करा. आज शेवटचा एपिसोड आहे तर थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना.